नमस्कार महिला भगिनींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण 14वा हप्ता का थांबला आणि तो आता आपल्या खात्यावर कधी भेटणार, तर या संदर्भात सकाळ न्यूजपेपरने एक महत्वाची बातमी दिलेली आहे. त्यामुळे ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्या खात्यावर हा ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासणीत जवळपास 26,30,000 राहून अधिक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. या महिलांना योजनेच्या सुरुवातीपासून दरमहा 1,500 रुपये मिळत होते. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 15,128 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांवर खर्च झाले आहे. ही रक्कम योजनेच्या चालू आर्थिक वर्षाच्या 10,000 कोटीच्या बजेटपेक्षा जास्त आहे. यामुळे योजनेच्या प्रारंभिक तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहे, अर्ज पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आले आणि त्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. आणि या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनी जवळपास 15,128 कोटी रुपये उचललेले आपल्याला दिसून येईल. त्यामुळे महिला व बाल विकास विभागापुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि लाडक्या बहिणींची आता कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्वाची माहिती आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी या अनियमिततेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की अपात्र खात्यावरील पेमेंट तात्पुरते थांबवण्यात आले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरे यांनी 25 ऑगस्टला सांगितलं की आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर त्यांच्या खात्यावरील हे जे काही पेमेंट आहे तर ते थांबवण्यात आलेलं आहे आणि या गैरप्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे. आम्ही जबाबदार व्यक्तीवर कठोर अशी कारवाई करू, असे तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये जे काही अपात्र महिला आहेत तरी पण त्यांनी हे पैसे लाटलेले आहेत तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करू, अशा प्रकारचे स्टेटमेंट आदितीताई तटकरे यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, योजनेचा आर्थिक भार. लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत 29,000 कोटी रुपये खर्च झालेले आहे. यापैकी 81 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यावर खर्च झालेले आहे. ही रक्कम इतर कल्याणकारी योजनांसाठी वापरली गेली असती तर सार्वजनिक शाळांमधील मध्यान्ह भोजन योजनेला बळ मिळाले असते किंवा राज्यातील सार्वजनिक रुग्णालयाची अवस्था सुधारली गेली असती. या योजनेच्या एकूण 1.5 कोटी नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 1/4पेक्षा जास्त अपात्र ठरल्याने योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जवळपास 2900 कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी जवळपास 81 कोटी रुपये अपात्र लाडक्या बहिणीवर खर्च करण्यात आलेला आहे. हे पैसे अपात्र बहिणींना वाटण्यात आलेले आहे. त्यामुळे या 81 कोटीमध्ये इतर योजनांवर जर हा खर्च केला असता तर अजूनही चांगल्या सुधारणा करता आल्या असत्या, असं या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता बघूया आपण की आपल्याला 14वा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता आपल्या खात्यावर आता कधी जमा होणार आहे. तर या संदर्भात सुद्धा एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आता सरकारची पुढची पावले काय आहे. या गोंधळानंतर सरकारने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरील पेमेंट तात्पुरते बंद करण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत योजनेच्या पुढील टप्प्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता ही सगळ्या लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील, त्यामुळे आता 14व्या हप्त्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. योजनेच्या तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहे. याशिवाय जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर ज्या ज्या व्यक्तींनी या योजनेचा अपात्र असतानाही लाभ घेतलेला आहे तर त्यांचे फॉर्म आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही सुरू झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता या सगळ्या बाबीचा परिणाम आपल्या 14व्या हप्त्यावर झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला हा 14वा हप्ता नेमका कधी मिळू शकणार आहे
तर या संदर्भातील माहिती आता आपण बघू. तर लाडक्या बहिणींनो, असं सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींना गणेश उत्सवाच्या दरम्यान हा 14वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. परंतु परिस्थिती आता अतिशय बिकट झालेली आहे. परत परत लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहे ते तपासणीचे काम सुरू असल्यामुळे निश्चितच याचा परिणाम लाडक्या बहिणींच्या 14व्या हप्त्यावर झालेला असून आता हा 14वा हप्ता आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंत, हे लक्षात घ्या, 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी हा हप्ता येणे नाही, कारण यासाठी अजून गव्हर्नमेंटचा GR पण यायचा आहे आणि गव्हर्नमेंटने अजून याकडे अधिकृत असं लक्ष दिलेलं नाही, GR काढलेला नाही. त्यामुळे आपल्याला 14वा हप्ता मिळण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागेल. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट आलेलं होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.